बाप्पा बाप्पा कामच झालं ना, बाप्पा बाप्पा कामच झालं ना, लाईफ बदलून गेलं ना, बाप्पा बाप्पा कामच झालं ना। एकीकडे कोर्टाचा आदेश नसतानाही अतिक्रमण पाळण्यात आले आणि दुसरीकडे कोर्टाचा आदेश असतानाही अतिक्रमण पाळण्यात नाही आले, याबद्दल आपले काय म्हणणे? गेवराई शहरातील जो शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय गेवराई, नगर परिषद कार्यालय गेवराई, गट शिक्षण अधिकारी कार्यालय गेवराई, गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय गेवराई, शिक्षण विभाग या सर्व कार्यालयातले अधिकारी असेल, हे कामात कसूर करणारे कामचुकार अधिकारी आहेत, पगार सरकारची घेत आहेत, मात्र राजकीय लोकांच्या दारामध्ये जाऊन उठबशा करत आहेत। माननीय न्यायालयाचे निर्णय व आदेश असतानाही अडचण असलेल्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढायचे आदेश आहेत। माननीय उच्च न्यायालय मुंबई, माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत, परंतु गेवराई तालुक्यातील या सर्व कार्यालयातले अधिकारी हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान करत आहेत। कारण गेवराई शहरातील ज्याला माय नाही, बाप नाही, पोट भरायचं साधन नाही, कुठलं उत्पन्नाचं साधन नाही, व्यापार व्यवसाय नाही, आपला लहान मोठा व्यवसाय करणारे जे काही टपरीवाले, दुकानवाले, हातगाडीवाले होते, या सर्वांचं अतिक्रमण ह्या अधिकाऱ्यांनी काढलं। पण माननीय न्यायालयाने जिथं आदेश दिले ज्या जागेवर अतिक्रमण काढायचे, मारुती मंदिर या परिसरातलं अतिक्रमण काढायची कारवाई तहसील कार्यालयामार्फत करत नाही। शाळेच्या जागेवरलं काल 4/7/2025ला 129 दुकान मालकाचं अतिक्रमण काढायचं निर्णय झालेला आहे, नोटीस गेलेल्या आहेत। पण ह्या शिक्षण विभागातील एवढे कामात कसूर करणारे, सरकारची पगार फुकट घेणारे आणि अतिक्रमणधारक यांच्या दारात जाऊन चपलान बुटं उचलणारे अधिकारी असल्याने काल शाळेच्या जागेवरले अतिक्रमण काढायची कारवाई शिक्षण विभागाने केली नाही। हे सर्व दोषी अधिकारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाने कारवाई करून यायला पहिल्यांदा नोकरून कमी केलं पाहिजे। दुसरा विषय, 1/3/2017 रोजी माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या न्यायालयाने आदेश दिलेत, मंदिराच्या मागचे पुढचे चौबाजूला जे काही लहान मोठ्या दुकानं आहेत, बिल्डिंग आहेत, हे अतिक्रमण काढायचे माननीय न्यायालयाचे आदेश आहेत। पण जिल्हा अधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी बीड, अपर जिल्हा अधिकारी बीड, तहसीलदार गेवराई, नायब तहसीलदार गेवराई या महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत हे अतिक्रमण काढायच्या कारवाई केल्या नाही। आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी मनोहर चाळक माझे आंदोलन उपोषण हे सुरू राहतील। वेळप्रसंगी शासनाने याची दखल न घेतल्यास मला आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि मला आपली जीवनयात्रा संपवावं लागेल। कारण माननीय न्यायालयावर जनतेचा असलेला विश्वास राहणार नाही। न्यायालयाचा निर्णय आणि आदेश असतानाही कारवाई करीत नाहीत, याच्यानंतर न्यायालयावर कोण विश्वास ठेवेल, न्यायालयामध्ये कोण जाईल? न्यायालयावर असलेला विश्वास जनतेचा कमी झाला नाही पाहिजे, म्हणून महाराष्ट्र शासनाने ह्या सर्व दोषी अधिकाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई करून यायला नोकरून कमी करावे ही आपल्या चॅनलच्या माध्यमात विनंती आहे महाराष्ट्र शासनाला।